नाशिक न्यूज। डोंदिगर शिवारात गावठी कट्ट्याने गोळीबार, एकास अटक तर एक फरार। चाळीसगाव तालुक्यातील डोंदिगर शिवारात शेतातील घरावर गावठी पिस्तुलातून 2 गोळ्या झाडल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। दुसऱ्याला गुन्ह्यात अडकवण्यासाठी भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आले आहे। या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यातील एकास अटक करण्यात आली असून या घटनेची माहिती अशी आहे की रघुनाथ वामन गोसावी राहणार डोंदिगर यांनी संशयित आरोपी कैलास रघुनाथ पाटील यांच्या विरुद्ध मुलीच्या अपहरणाप्रकरणी कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला होता। या कारणावरून गोसावी यांना फसवण्यासाठी संशयित आरोपी कैलास पाटील याने व तसेच त्याचा मेहुणा यांनी स्वतःच्या राहत असलेल्या डोंदिगर शिवारातील शिंपी यांच्या मळ्यातील घरावर गावठी कट्ट्याने 2 गोळ्या झाडल्या व हा गोळीबार रघुनाथ गोसावी यांनी केला अशी खोटी माहिती डायल 112 वर पोलिसांना दिली। या गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळाल्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच ग्रामीण पोलीस घटनास्थळी गेले असताना हा प्रकार गोळीबाराचा नसून संशयित कैलास पाटील यांनीच दुसऱ्याच्या मदतीने गावठी पिस्तूलमधून 2 गोळ्या झाडल्याची आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी हवालदार संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कैलास रघुनाथ पाटील व गणेश उत्तम पाटील यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी संशयित कैलास पाटील याला अटक करण्यात आली असून त्याचा दुसरा साथीदार फरार आहे। त्याचा शोध घेत आहेत पोलीस उपनिरीक्षक कुणाल पाटील करीत आहेत। चाळीसगाव तालुक्यात ग्रामीण भागात हा गोळीबार झाल्याने या गोळीबाराची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे। संपादक मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.